नमस्कार. आज आपण पुणे शहर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आहोत. दोन फॅमिलींच्या आमच्याकडे जो या रविवारी आम्ही जनता दरबार घेतला होता, त्या जनता दरबारमध्ये 2 तारखेला 2 फॅमिलीने आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आमचे मित्र अनिल परदेशी यांच्याकडे या तक्रारी आल्या होत्या. या ताई ज्या आहेत या काशीवाडीतल्या आहेत आणि जे आहेत हे आपल्या पुणे स्टेशन परिसरामध्ये आहेत. तर दोघांच्याही 2 मुली. आता यांची एक मुलगी 8 महिन्यापूर्वी गायब झालेली आहे आणि यांची मुलगी 3 महिन्यापूर्वी गायब झाली आहे. यांची मुलगी 16 वर्षाची आहे, यांची मुलगी 15 वर्षाची आहे. त्या अल्पवयीन मुली आहेत आणि दोन्ही विषय आमच्या अनिल परदेशींकडे आले होते. 8 महिन्यापासून या तक्रार करतात, परंतु त्यांना न्याय मिळत नाही. हे सुद्धा 1.5 महिन्यापासून तक्रार करतात, यांना सुद्धा न्याय मिळत नाही. आम्ही आज त्यासाठी माननीय कमिशनर साहेब यांना आज भेटलो आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिले आणि आज त्याकरता आम्ही इथं लाईव्ह करतो की गरिबांना कोण वाली आहे का नाही पुणे शहरामध्ये. त्याकरता मी प्रथम आमचे मित्र अनिल परदेशी यांना हा सगळा प्रकार काय आहे ही सांगण्याची आणि विनंती करतो. जय महाराष्ट्र. आज आम्ही वसंत तात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली CP साहेबांना भेटलो. पुणे पोलीस की पुणे शहरात अनेक ठिकाणाहून अल्पवयीन मुली या बेपत्ता होत आहेत. त्याच्यामध्ये एक पहिली केस या काशेवाडीत राहणाऱ्या त्यांची मुलगी सायना राहत अन्सारी ही मुलगी 9/8/23 पासून बेपत्ता आहे. यांनी काशेवाडी पोलीस चौकीत तक्रार केली. खडक पोलीस स्टेशनला जाऊन अनेक वेळा भेटले. DCP साहेबांना भेटले, पर कुणी यांची दखल घेतली नाही. आज 9 महिने होत आले, यांची मुलगी अजून सापडलेली नाही. दुसरा विषय, हे आमच्या पुणे स्टेशनला मालधक्का रोडवर पवार कुटुंब राहतात झोपडपट्टीत. गेले अनेक वर्षांपासून हे त्यांचा संसार तिथं चालू आहे. यांची मुलगीसुद्धा 1 महिन्यापासून बेपत्ता आहे, तीसुद्धा सापडली आहे. त्याचा गुन्हा दाखल स्वतः मी समर्थ पोलीस स्टेशनला आम्ही केला. तर 1 महिन्यापासून यांनासुद्धा कुठलाही पोलिसांकडनं न्याय भेटलेला नाही. त्याच्यामुळं आज आम्ही वसंत तात्या मोरे आणि आम्ही सगळे यांनासुद्धा घेऊन आलो. आत्ता आम्ही CP साहेबांना भेटलो आहे, अमितेश गुप्ता साहेबांना. त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी त्वरित स्थानिक PI DCP सगळ्यांना फोन लावून या 2 अल्पवयीन मुली ज्या लवकरात लवकर सापडल्या पाहिजे अशी त्यांनी सगळ्या प्रशासनाला त्यांना सूचना केलेली आहे आणि यांच्या मुली लवकरात लवकर मिळाव्या हीच आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. आज यह सुधा बोलती 2 शब्द. आप बोलो, क्या प्रकार है, कब से गई आपकी लड़की? मेरी बच्ची को 9 महीने होगा, पुलिस कुछ भी एक्शन नहीं ले रही. पुलिस वालों को सब मालूम है. नीति नहीं के कब्जे में है मेरी बच्ची. कॉन्फ्रेंस से उनकी बात भी हो रही. बच्ची जान पूछ के नहीं ले रहा मेरी. वो उन लोग ने पैसा खाया, खड़ा कर चौकी दोनों ने भरपूर पैसा खाया. मेरे को भगाया, काल के देते वहाँ से. उनको सब मालूम है मेरी बच्ची किधर है किधर नहीं. आता बघा, यांचं असं मत आहे की पोलिसांना सगळं माहिती आहे. यांची मुलगी कुठे आज 9 महिन्यापासून या भाभी 9 महिन्यापासून त्या पोलीस चौकीत रडतात. आज आमच्या वसंत तात्यांकडे फक्त तक्रार गेली जनता दरबारला हे मागच्या रविवारी. आज वसंत तात्या मोरे एवढा निकाल पुण्याचा निकाल लागला तरी सुद्धा 2च दिवसात इथे. आणि CP साहेबांना तात्यांनी सुद्धा सांगितलं स्पष्ट की साहेब 24 तासाच्या आत या दोन्ही मुली सापडल्या पाहिजेत आणि ह्या आमच्या माता भगिनीचे अश्रू हे पोलिसांनी यांच्या मुलगी यांना ताब्यात द्यावे
यांचं जे काही दुःख आहे पुलिस वालों को सब मालूम है मेरी बच्ची किधर है किधर नहीं। पैसा खाया उन लोगों ने, चौकी ने भी खड़क ने भी मेरे को हकाल हकाल के देता, नीतिक नाइक और माननीय सर को दोनों को मालूम है, और डीपी वालों को भी सब मालूम है। बच्ची को पैसा खाया उन लोग ने, उनके बड़े बड़े आदमी साथ दे रहा उन लोग का। ये हमको हकाल हकाल के देते, 9 बार गए थे डीसीपी के पास भी, हम कहाँ नहीं जाके आए हम, तो हमको हकाल हकाल के देते। संबंधित यांच्या मुलीला पळून नेणारा जो मुलगा आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, त्याच्यामुळं पोलिसांनी त्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी, अन्यथा आम्हाला ह्याच्या मागे मोठं आंदोलन पुणे शहराच्या मुलींच्या सुरक्षेसाठी वसंत तात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन उभा करावं लागेल. आता हे बोलतील 2 मिनिटं. याच्यामध्ये आता ही जी काय फॅमिली आहे ही फासेपारधी समाजाची फॅमिली आहे. हे लोक फुटपाथवरती राहतात, हे फुटपाथवरती राहतात आणि ह्यांची मुलगी 15 वर्षाची पोरगी आहे. 15 वर्षाची पोरगी कोणी नेली, काय नेली, हे सगळं यांनी सांगितलं आहे. मग मला वाटतं की या शहरामधली कायदा सुव्यवस्था कुठे गेली आहे? या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुणे शहरातला एवढा गंभीर झालेला आहे. या पुणे शहरातली कायदा व्यवस्था फक्त पुणे शहरातल्या धनदांडग्यांसाठी राहिली का? ह्या गोरगरिबांच्या बाबतीमध्ये कोण निर्णय घेणार? जर मोठ्या मोठ्या लोकांना या पुणे शहरामध्ये मी खऱ्या अर्थानं पोलीस कमिशनर माननीय अमित कुमार साहेब यांचं अभिनंदन करेल की त्यांनी ज्या पुणे शहर विषय जो मोठ्या प्रमाणात बाहेर आला त्या विषयामध्ये त्यांनी त्या ॲक्सिडेंटच्या विषयामध्ये पुरुष काढले, ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई केल्या खरंच त्या सगळ्या वाखाणण्याजोग्या आहेत. आणि ह्या सगळ्या कारवायांच्या नंतरनं हे सुद्धा की आज 1.5 महिन्यापासून या गरिबाची पोरगी दिली, त्यांना कोण शोधणार? बरं यांनी सगळं दिलं आहे, कोण ट्रेसिंग होत नाहीत का? कोण ट्रॅक होत नाहीत का? ते होतात, त्यांचं सिरियल त्यांना कोण सांगणार? त्यांचं कोण नाही करणार? काय तिला बोलायचं ते बोलत ती बोल. आमची तक्रार झाली साहेब, कुणाकडे गेले की आम्हाला येड्यातच काढते. आमची मुलगी आता 1 महिन्यापर्यंत झाली पण अजून काही सुद्धा पत्ता नाही लावत. त्या दुकानवाल्याला सगळं माहीत आहे, तरी पण त्या पोलीस लोक त्या दुकानवाल्याला काय सुद्धा काहीच नाही करत. आमची लेकरं आम्हाला पाहिजे. बरं चांगले आहे ते बरं आहे, आम्हाला बघून जाते. आम्हाला तर पूर्ण संशय दुकानवाल्याचा पण हात आहे का? ते लोक फिरून जातात, आम्हाला बघून जातात. कुठं पण आमचे लोक जाऊ दे, काय पण लोक आम्हाला सांगून काय पण सांगत राहते दादा. त्यांना समजा माहिती आहे पण काय आम्हाला पत्ता लागू देत नाही. आणि इथं आपल्या बंद गार्डन पोलीस चौकीमध्ये पण गेले होते, पुणे स्टेशन पोलीस चौकीमध्ये पण आमच्याशी बोलायला कंप्लेंट काय सुद्धा घेत नव्हते. पण जेव्हा अनिल परदेशी भाऊ आला तेव्हा सोमवार पेठेत आमची कमीत कमी आमची तक्रार घेतली. कमीत कमी 15 दिवसानंतर आमची तक्रार घेतली. त्याच्यानंतर आहे ना आज परत आपले हे भाऊ आले, परत आज आम्ही आता कमिशनरला भेटून आलो. आमची लवकर आम्ही रोज भेटतो, आम्ही तरी विकून खातात. पण आता आम्हाला सवड पण नाही, कामधंदा पण करायची सवड नाही. 5 लेकरं आहे मला. आता 3 लेकरं तर बारके. आता मी कसं कमवू कसं खाऊ मला कळायला नाही लागला. आता 1 महिना झाला मी वेळा झाला. बाई माझा जीव खायला लागले. एक तरफ घरी आलो की बाई जीव खाते. मी काय करू, कुठं जाऊ? मला असा वाटा लागला की मी फाशी घेऊन ते पोलीस लोक वेळात काढायला लागले. सगळं माझं वाटोळं करून टाकलं लोक. आणि मला असं संशय येतोय की त्यांचा हात आहे. ते दुकानवाल्याची एकटी आहे, ते सगळ्या दुकानवाल्याची एकटी आहे. वास्तविक पाहता हा सगळा विषय ना अतिशय गंभीर विषय आणि या गंभीर विषयाची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. कारण 8 महिने अगर 8 महिन्यापासून या बाईची मुलगी काशीवाडीमधली आहे आणि असं ती लोक सांगतात की स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत हे त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्या गुंडाच्या बाजूने, त्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे. मला वाटतं की जे लोकप्रतिनिधी असतील ना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत. तुमच्या बी घरामध्ये आहे बहिणी आहेत, तुम्हाला बी पोरी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडला असेल तुम्ही काय केलं असतं?
माझ्याकडे ज्यावेळेस असे काही विषय एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे ज्यावेळेस असे विषय येतात ना, मी अशा लोकांना एका मिनिटात सांगतो की बाबा माझ्या पण पाठीपोटी आहेत, मला सुद्धा मुलगी आहे, माझ्या बाबतीमध्ये जर असा काय प्रकार घडला तर मी काय करत बाबा. ह्या गरिबांना कोण न्याय देणार? आज 8 महिने झालं त्या बाईच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाही. तो बाप मग एक ते पोरग तिकडे गेली उधर लावू, त्याच्या डोळ्यात पाणी थांबायला तयार नाही आहे. ही लोक म्हणून फिरतात आहे, त्यांना कोण न्याय देणार? आता या गावामध्ये 1.5 महिना ही फुटपाथवरची लोक कोणी काढून नेली, तो कुठला आहे काय आहे त्यांनी सगळं सांगितलंय. दुकानदाराचा पत्ता, ज्या दुकानामध्ये तो पोरगा कामाला होता, दुकान मालकाला माहीत नाही का त्याचा पत्ता कुठे येते? दुकान मालक सांगू शकत नाही का? जर तुझ्याकडे कामगार कोण होता, त्या कामगाराने तुझ्याकडे कामाला असणाऱ्या पोराने यांची पोरगी काढून दिली 15 वर्षाची, तर ती पोरगी आहे का नाही? तिला त्यांनी विकली, तिचं काय मर्डर केला, तिथं काय केलं कुणाला माहिती आहे? एक संशय आमच्या पोरीचं तेच आहे. 15-16 वर्षाची पोरगी आहे. 16 वर्षाच्या पोरीला नक्की नीट केलं काय त्या पोरीचं? हे असे फक्त हे प्रकार 2च प्रकार आत्ता समोर आले, परंतु पुणे शहरामध्ये हे असंख्य प्रकार आमच्या समोर येतात. असंख्य ठिकाणी आज त्या घटना घडत आहेत आणि आज त्या घटनांमध्ये मला वाटतं की गांभीर्याने पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. जर पोलीस या प्रकारामध्ये लक्ष द्यायला नसते तर मला वाटते की गोरगरिबांना न्याय कोण द्यायला? तुम्ही मोठ्यांच्या मागं लागतात, असं जरा गरिबांच्या पण पाठीमागं पोलिसांनी उभं राहावं. आता यांनी सांगितलं की नाही, हे बोलले तुम्ही कोण हाकलून दिलं तुम्हाला? किसने हाकला? नीतिक नायक भी हकालते हमको, खड़क में जाते वहाँ से भी हकालते। उनको सब मालूम है बच्चे किधर है, उनकी कॉन्फ्रेंस से बात हो रही। थाना और चौकी ने भरपूर पैसा खाया। नीतिक नायक क्या कब्जा में है मेरी बच्ची, उनकी कॉन्फ्रेंस से बात हो रही। वो बच्ची को जान पूछ के नहीं ला के दे रहा है, मेरी बच्ची को उनके कब्जे में है बच्ची मेरी, वो गुंडे का साथ दे रहे। कोण हवालदार आहे नीतिन नाईक? इंस्पेक्टर नाईक चौकी के। और मान्य सर को भी मालूम है, दोनों को मालूम है मेरी बच्ची किधर है, उनकी कॉन्फ्रेंस से बात हो रही। उन्होंने दूर हकाल रखा, पुणे से बाहर निकाल रखा लड़के को। मला वाटतं की आजचा जो आम्ही लाईव्ह केलाय, मेरी बच्ची को कम बढ़ते जाती होता तो पुलिस जिम्मेदार है। लाईव्ह मला वाटतं की या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जर आता या निवडणुकीच्या धामधुमीतनं मोकळे झाला असताल, पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, आपण जर तुमच्या निवडणुकीमधनं तुमच्या सगळ्यातनं मोकळे झाला असताल तर थोडं आमच्या पुण्याकडे लक्ष द्या, आमच्या पुण्यातल्या गरिबांकडे लक्ष द्या. आम्ही पुन्हा जागीरदारासाठी त्याला अटक करा म्हणून आलेलो नाही इथं. आम्ही गरिबांसाठी येऊन बसतो, फुटपाथवरच्या लोकांसाठी येऊन बसतो आम्ही. तेव्हा आज आम्ही हे सर्व जे काही लाईव्ह आहेत, हे सर्व लाईव्ह या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, त्याला सर्वांना आम्ही टॅग करणार आहोत. मला वाटतं की जो न्याय एका जागीरदाराला, एका पैशावाल्याला तुम्ही देता ना, तोच न्याय तुम्ही गरिबाला पण दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही आज इकडे माननीय आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिलं. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा एक प्रकार आहे, असे असंख्य प्रकार या पुणे शहरामधल्या पोलीस चौक्यांमध्ये आज सुद्धा आमच्या छोट्या छोट्या मुली गायब झाल्याच्या तक्रारी. त्या सगळ्या विषयावर गांभीर्याने लोकांनी जी लोक निवडून आलीत ना, त्या लोकांनी, शिवाय या पुणे शहरातले 8 आमदार, 100, 150, 169 नगरसेवक आता सत्तेमध्ये नाही आहेत, पण 6 आमदार सत्तेमध्ये आहेत, एक पालकमंत्री आहे. आता या शहराला नवीन गेल्या 2 वर्षापासून जो या शहराला खासदार नव्हता, आता खासदार पण शहराला मिळाला. मला वाटतं या लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष द्यावं आणि या आमदारांनी, या खासदारांनी या विषयामध्ये लक्ष घालून त्या 2 मुली, त्या फक्त एक 16 वर्षाची आणि एक 15 वर्षाची, त्या जर आपल्या घरामध्ये हा प्रकार घडला असता तर आपण काय केलं असतं? पोलिसांची लोक डायरेक्ट PI, जिथे कॉन्स्टेबल असतील, या लोकांची नावं घेतात. ते आता हे या भाभी बोलल्या की 9 वेळा पोलीस स्टेशनमध्ये ही लोक जाऊन आली, परंतु पोलीस स्टेशनमध्ये यांना आपलं दिलं नाही का? संबंधित लोकांच्या बाजूने 2 राजकीय लोक येतात म्हणून. माझा त्याच राजकीय लोकांना आता प्रश्न आहे की तुम्ही लक्षात ठेवा, स्वतः आता नीट लक्ष घाला, नाही तर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही लक्ष घालू. एखाद्याची